कुंडलिकावर जय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण हरी. सांडून स्वामी कार्यार्था जो पुढे घालील उदर चिंता तो महापापी तत्वताद पाता जाय वेगे. कथा परिसता रामायण पूर्वज उद्धरती जाण पूर्वजांचे नवर कोण उद्धरले संपूर्ण अशी सुंदर पवित्र पावन कथा श्री भावार्थ रामायण आणि त्या अंतर्गत होणारे लेक्चर पाहुणे येथे लक्ष्मण श्री सुंदर नियोजन आहे. सुंदर तिसरा अध्याय चालू आहे. काय पुढे म्हणतात ऐकूया. याला सांडून स्वामी कार्यार्था जो पुढे घालील उदर चिंता तो महापापी तत्वताद पाता जाय वेगे. काय नेहमी काय करतोय तो प्रार्थना करतोय. काय नेहमी साधू आहे का हो? साधू नाही तो, परंतु साधूचा वेश घेऊन आलेला आहे. राक्षस असणारा काय नेहमी गोवायला आलेला आहे हनुमंतरायाला. परंतु म्हणू लागला की माझ्या घरचं काय करा, अन्न सेवन करा, कारण शास्त्रा माझी देख घरा आली या हरिसेवक. पूजा करावी जी आवश्यक योग्य त्या साधनाने असं शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. अशा प्रकारे विनू लागला. परंतु हनुमंतराया म्हणू लागले कारण माझ्या स्वामींचं कार्य जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत मी अन्नाचा कधीही सेवन करणार नाही. काय या लागी स्वामी कार्य न होता पूर्ण न करी फळ मूळ भोजन तुझी आदरा लागी जाण उदक पान करीन. खरंच माझ्या स्वामीचं जर कार्य पूर्ण होत नसेल आणि त्याआधी जर मी अन्न सेवन करीन तर मला अधपाताला जावं लागेल. अशा प्रकारे परंतु तुम्ही मला एवढी विनंती करत आहात त्यामुळे मी काय करीन, तुमच्या आग्रहास्तव तुमच्या मानास्तव काय करीन, थोडं उदक पान घेईन म्हणजे पाणी पिईन. इतर कुठे कुठे किती सांगितलं की परमार्थ करा, शक्तीला तरी विधान. दररोज रामायणाला जरी 2-3 माणसं असले तरी लक्ष्मण शक्तीला तरी सकाळपासून हा मंडप भरलेला असावा. बरोबर आहे. गुड्डे गुरुजींचं कार्य तेवढं आहे, त्यांचा अधिकारही आहे सांगण्याचा. खरं तर वाचक सूचक जास्त आहे आणि श्रोते कमी. त्यामुळं परंतु काय करावं लागेल, लवकर लवकर परमार्थ कवा लागावं. परमार्थाला म्हातारपणी करता येईल, म्हातारपणी जाता येईल असं म्हणू नये. किंवा करावी ताथडी परमार्थाची ऐकोनी कपीच्या वचनासे राक्षस सुखावला मानसी अनायासे पावेल मृत्योसे सरोवर उदकाशी प्राशिता. कारण साधू वेशात आलेला काळ नेहमी म्हटला कपट करायला आलेला होता. म्हणू लागला चालतंय म्हणला, जरी सरोवराला उदक पान करायला गेला हे हनुमंत तरी तिथंच मरण. अशा प्रकारे कपटी वेशाला आलेला हा साधू काय म्हणतो तुला ऐका. ऐसा निश्चय मानोनी पूर्ण बोले कपिसी वचन स्वामी कार्य न होता दान अग्र आपण करू नये. हनुमंतराय मात्र म्हणू लागले माझ्या स्वामीचं जोपर्यंत कार्य पूर्ण होत नाही तोपर्यंत मला आग्रह करू नका खाण्यापिण्यासाठी. तसं हा साधू मात्र आग्रह करू लागला कारण त्याला ते गोवायचं होतं हनुमंतरायाला. त्यासाठीच तो इथं आलेला होता. खरं तर साधूच नव्हता तो. साधू देशामध्ये राक्षस आलेला हा काय होता तर साधूची व्याख्या सांगितली
आश्रमा समीप सरोवर अत्यंत पवित्र तेथीचे नीरपान करिता अल्पमात्र औषधी समग्र देखसे. राक्षस वेशात आलेला हा साधू काळजी मात्र विनवतोय हनुमंताला. हनुमंता तू काय कर, जा इथं सरोवर आहे त्या सरोवरातलं उदक पान कर. कारण ज्या वेळेस तू पाणी घेशील तिथलं त्यावेळेसच तुला सगळ्या संभार औषधीचा काय होईल, दर्शन होईल. अशा प्रकारे कारण त्याला त्याचं कार्य साधायचं होतं. त्यासाठी पुढं काय म्हणतो अजून ऐक. हनुमान अत्यंत विश्वास कपट सर्वता नाही मानसी. मानिले त्याची या वचनासी निज मानसी कपीनाथ. हनुमंतराय एकदम विश्वासी संत होते. हनुमंतराय कपट होतं का, अजिबात नव्हतं. त्यामुळं खरंच हा ऋषी आहे की काय, संताला काहीच नसतं. कारण त्यांच्या दृष्टीनं सगळे काय असतात, संत असतात, ब्रह्मासारखे दिसतात. जे जे दिसे भूत जे दिसे भूत ते ते मानी भगवंत. अशा प्रकारे त्यांची काय होती तर दृष्टी होती. त्यामुळं ते मानलं. काय सांगतात तुला ऐका. साधू वचनी विकल्प करे तो नर महादुराचारी. यश न पावे तो संसारी चराचरी अतिनिंद्य. खरंच आहे. म्हणजे जर साधूची जर अवहेलना केली, त्यांचं आज्ञा नाही मानली, त्यांचं वचन मोडून जर पुढे गेलं तर मात्र अधपाताला जावं लागेल. कुठलंही यश मिळणार नाही. त्यामुळे ह्या साधूंचं वचन ऐकावं लागेल. म्हटले काय करतात पुढे. ऐसा निश्चय करोनी पूर्ण मानोनी ऋषीचे वचन मग दृष्टी सरोवर लक्षून उदक पान करू आला. कारण मानलं की ऋषींचं वचन आहे, हे खरंच साधू आहे. अशा प्रकारे कारण कपटच नव्हता हनुमंतरायाच्या मनामध्ये. जे जे दिसे दृष्टी ते ते हरिरूप. अशा प्रकारे त्यांची दृष्टी होरे तशी दृष्टी असल्यामुळे मानलं आणि पुढं मात्र त्या सरोवरापाशी आले उदक पान करण्यासाठी, पाणी पिण्यासाठी. काय करतात. उदक पान हनुमंत करावया उदकात रिगताची पाहितेत पायी त्वरित धरियला. त्यावेळेसच काय झालं तर ज्या वेळेस हनुमंतराय पाणी पिण्यासाठी गेले त्यावेळेसच मात्र सरोवरातून एक ग्राही आली आणि तिनं मात्र काय केलं तर हनुमंतरायाचा पाय धरला. काय करतात पुढे. ब्रह्मशापे सबळ ग्राहे हनुमान धरिला दक्षिण पायी येरू निदडा वीर पाही भय नाही कोणाच. अरे बाबा, पायाला जरी धरलं आपल्यासारखं आहे का. आपण तिथं सगळं टाकून देऊ, पूजेचं सामान जरी हातात असलं त्या गंगेला गेलं आणि खाली काही लागलं तर टाकून देऊ की. अशा प्रकारे पण हनुमंतराय तसे नव्हते. हनुमंतराय कळी काळाला न भिणारे साधू होते. ते स्वतः संत होते. त्यामुळं पुढं काय करतात. स्वभावे निदडा वीर त्यावरी श्रीरामाचा किंकर दमू शके काळचक्र ग्रह किंकर. त्या पुढे काय रामाची सेवा. रामाचंच नाव होतं, अखंड नामाचं काय होतं तर हे म्हणतात श्रीकृष्ण भगवान म्हणतात जया सांगा. करोणी श्रीराम नामे भूकार पाया सुंडिता सत्वर कडे पडली वेग उत्तर दिव्य शरीर लाधले. म्हटले जयाचे रीते नाही श्रवण. काय माझ्या कीर्तीवीन जयाचे रीते नाही श्रवण. जया सर्वांगी भूषण. माझी सेवा करणारे हनुमंतराय त्यांना आहे का कशाची भीती. अजिबात नाही. त्यामुळं मुखी नामही आहे राम नामाचं आणि सारखी सेवा. हनुमंतरायाची किती सेवा आहे हो. आपल्याला 1 तास रामायणाला येऊ वाटेना झाले. माझं घरचं काम आहे, माझं हे ते करावंच लागेल ना. त्या सागरातून भवसागरातून पार जर व्हावं लागेल
पाय धरिता कळी काळात ते हाणून लाता शाप निर्मुक्तता सत्संगे त्यामुळं हनुमंतरायाच्या पायानंच काय झाली, सत्संगानंच काय झाली, ती ग्राही असणारी निर्मुक्त झाली शापातून. तिला शाप होता परंतु शापातून निर्मुक्त होते. माणूस इथं आल्यावर निर्मुक्त होते. ह्या मंदिरात यावं लागेल, मी घरीच देवदेव करते असं म्हणून जमणार नाही, इथं यावं लागेल. अशा प्रकारे इथं मात्र काय म्हणतात पुन्हा, दंडक सुत उद्धत झाला शापे राक्षसत्व पावला तो अंगद थापा हाणितला तत्काळ केला निर्मुक्त. कोण तुम्हाला निर्मुक्त करते, कोण उद्धार करते तुमचा, संत उद्धार करते. तशा प्रकारे दंडक ऋषीचा जो दंडक पुत्र होता, तर दंडक नावाचा पुत्र काय झाला, तो उन्मत्त झाला. त्यावेळेस त्याला शाप दिला गेला की राक्षस होशील तू. त्यावेळेस राक्षस झाला परंतु अंगदानं जेव्हा चापट मारली तेव्हा मात्र त्याचा काय झाला, शाप निर्मुक्त झाला तो आणि उद्धरला. अशा प्रकारे ही मात्र विद्युत माली नावाची ग्राही उद्धरली हनुमंतरायाच्या पायाला लागली. पुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण हरी.